नमस्कार, मी मनोज भोयर. नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये महापूर आला, शेतीची नासधूस झाली, उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे संसार. पण नंतरच्या टप्प्यामध्ये या सप्टेंबर महिन्यामध्ये मराठवाड्यातल्या पावसाचा खूप धुमाकूळ आपल्या सर्वांना दिसला. शेतकरी उघड्यावर आले, शेती पूर्ण खरवडून निघाली, मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आणि शेतकऱ्यांना मदत किती मिळणार याचीच प्रतीक्षा सर्वांची लागून राहिलेली आहे. मराठवाड्यातले ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड आमच्यासोबत आहे. खूप स्वागत करतो मी तुमचं नवराष्ट्रमध्ये. नमस्कार. ही सगळी विदारक परिस्थिती तुम्हाला दिसते. एकीकडे शेतकरी, एकीकडे सरकार, मंत्र्यांचे दौरे, त्यावर चर्चा, माध्यमांच्या बातम्या, थेट ग्राउंड रिपोर्टिंग. मराठवाड्यातले पत्रकार म्हणून दीर्घकाळ तिथे तुम्ही काम केलं, नंतरच्या काळामध्ये तुम्ही मुंबईत पण काम केलं. या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच की मराठवाड्याला आपत्ती हा शब्द जो आहे तो काही नवीन नाहीये. कित्येक वर्षांपासून आपण बघितलं असेल, भूकंप असेल, त्याच्या आधीचे याच्यापेक्षा मोठे पाऊस मराठवाड्याने 950 मिलीमीटर पर्यंतचे पाऊस अतिवृष्टी मराठवाड्याने बघितलेली आहे. अलीकडच्या काळात झालंय काय की आपण मूळ प्रश्नांपासून खूप लांब चाललोय. मराठवाड्यामध्ये तुम्हाला मी काही जिल्ह्यांची नावं सांगतो की ज्या जिल्ह्यांच्या नावातच पाणी आहे. फॉर एक्झाम्पल जर बीड जिल्हा घेतला, भीर हा फारसी शब्द, त्याचा अपभ्रंश नंतर बीड झाला. बीड जिल्ह्याच्या पाण्याचे रिसोर्सेस जर मूळ स्रोत आपण बघितले तर ते इतके स्ट्रॉंग आहेत. बाजूला लातूर जिल्हा आहे, तिथेही पाण्याचे सोर्सेस स्ट्रॉंग आहे. पण कुठल्याही राजकीय नेत्यांनी, मी जाणीवपूर्वक सांगतो की कुठल्याही राजकीय नेत्याला वाटलं नाही की पाणी हा सगळ्या मराठवाड्याच्या मागासलेपणाचा मूळ गाभा आहे, त्याच्यावरती कुणी चिरकाल काम केलं नाही. आणि आपण बघितलं असेल की 6-7 वर्षापूर्वी अख्ख्या भारतामध्ये एकमेव जिल्हा लातूर होता ज्याला रेल्वेने पाणी पुरवठा करून तिथली माणसं जगवावी लागली. ही परिस्थिती आहे. आणि आता जे राजकीय दौरे होत आहेत, हे मी याला राजकीय दौरेच म्हणेन, सरकार म्हणून ही दौरे मी त्याच्याकडे बघत नाही. त्याचं कारण असं आहे, काल देवेंद्र फडणवीसांनी जो मराठवाड्यातला आणि सोलापूरचा दौरा केला, त्या दौऱ्यामध्ये आपण बघितलं असेल की त्यांनी त्यांचा जास्तीत जास्त 90% दौऱ्याचा फोकस हा ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी होता. सरकारमध्ये तुम्ही बसेपर्यंत राजकारण ठीक आहे, एकदा तुम्ही सत्तेत खुर्चीत बसल्यानंतर सगळे पक्षाने भिवेश सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही राज्यकर्ते म्हणून काम केलं पाहिजे. तर ते ह्या दुष्काळात मला दिसत नाहीये. दुसरीकडे विरोधकही सरकारवर टीका करण्यापलीकडे काही हे करत नाही. काही सन्माननीय अपवाद जर सोडले तर मला वाटतं की सरकार असो किंवा विरोधक असो, हे दोघंही ह्या दुष्काळाकडे पाहिजे तेवढं गांभीर्याने बघताना दिसत नाहीये. आणि एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचा दौरा सुद्धा मग सोलापूर जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये होता. आणि धाराशिवचे पालकमंत्री हे प्रताप सरनाईक आहेत. मंत्र्यांच्या दौऱ्याला खूप उशीर झाला. नाही, नक्कीच. कारण तुम्ही बघा की मराठवाड्याचं जे पावसाचं कल्चर आहे ते परतीच्या मान्सूनमध्येच खूप पाऊस पडतो. पण यावेळेस सगळ्यांच्या आकलना पलीकडचा पाऊस आहे. 975 मिलीमीटर पर्यंतचा हा पाऊस आहे. तर ज्या आपल्या यंत्रणा आहेत, हवामान विभाग असेल किंवा कृषी विद्यापीठ असतील किंवा भौगोलिक विभाग असतील, ह्या कुणालाच अंदाज आला नाही का की सरासरीपेक्षा इतका जास्त पाऊस पडू शकतो. मग ह्या सरकारच्या एवढ्या यंत्रणा करतात काय? एवढ्या मोठ्या गलेलट्ट पगाराची सनदी अधिकारी असतील किंवा तुमच्या प्रयोगशाळा आहेत, संशोधन संस्था, ह्या करतात काय? यांना बरखास्त करा पहिले, यांना किंवा यांना तुरुंगात टाका. हे तेवढेच जबाबदार आहे की सरकार म्हणून जे बसलेत सत्तेत त्यांना समजा याच्यातलं काही कळत नाहीये, वैज्ञानिक दृष्टिकोन कळत नाहीये. पण ज्यांना कळतं त्यांना बसवलं. एवढे लाखो रुपयांचे पगार देऊन तुम्ही हवामान विभाग जगवताय, कृषी विद्यापीठात जगवताय, भूगोलाचे प्राध्यापक एवढे पोहोचताय तुम्ही, त्यांनी कुणीच अलर्ट दिला नाही का? म्हणजे तेही तेवढेच दोषी आहे ज्यांनी सरकारला अलर्ट केले नाही. आणि मग सरकार कुणीही असो, मग आता ही मदतीच्या पिशव्यांवरती जी राजकीय नेत्यांचे फोटो वगैरे, तो भाग थोडासा बाजूला जरी ठेवला, त्यामागचा हेतू चांगला असला पाहिजे. मला असं वाटतं की ठीक आहे, मदत कुणीही करावी, त्यात त्यांचं मार्केटिंग केलं, त्याच्यात गैर मला अजिबात वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही सरकारमध्ये बसलेले असतात सत्ताधारी म्हणून, तर ते तुम्ही मदत म्हणून नाही, तर ते तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्ही करतायत, त्यात काही वेगळं नाही. बरं, दुसरं म्हणजे मराठवाड्याचा एकंदरीत तुम्ही भौगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शेतीविषयक जर इतिहास पाहिला आणि आताचं वर्तमान, या पुराच्या अगोदरचं विद्यमान तिथली परिस्थिती सगळी, तेव्हाची आणि आता पुरामधली मराठवाड्यातल्या जिल्ह्यातली परिस्थिती जर पाहिली आणि पुढे येणारा काळ ज्याचा सामना त्यांना करायचा आहे, तुम्हाला काय वाटतं? मनामध्ये काय येतं मराठवाड्याचे नागरिक म्हणून, लातूरचे नागरिक म्हणून, तिथले पत्रकार म्हणून? बघा कसं आहे, महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्राचा हार्ट किंवा मध्यबिंदू म्हणून तो मराठवाड्याचे हे 8ही जिल्हे आहेत. ह्या 8ही जिल्ह्यांनी भरभरून म्हणजे देश पातळीवरचे नेते दिलेत. शिवराज पाटील चाकूरकर असतील, त्यांच्यानंतर त्यांच्या आधी शंकरराव चव्हाण होते, विलासराव दोनदा सीएम होते, निलंगेकर सीएम होते, अशोक चव्हाण सीएम झाले, गोपीनाथ मुंडे होते, रावसाहेब दानवे, भली मोठी नेत्यांची यादी आहे देश पातळीवरती काम केलेल्या.
मात्र हे त्या जिल्ह्याचे नेते राहिले, भले त्यांच्या पक्षाने त्यांना राज्याचे नेते बनवले असतील किंवा देशाचे नेते. या नेत्यांना दुष्काळ तेव्हा नाही कळाला का? 2000 पासून 99-2000 सालापासून या नेत्यांना दुष्काळाची झळ पोचायला लागली. त्याचं मूळ कारण आहे की इथला शेतीतला जो पिकाचा पॅटर्न आहे, वर्षानुवर्ष जर तुम्ही ऊस घेताय, ते आळशी शेतकऱ्याचं पीक म्हणतात ऊसाला. जरी कॅश क्रॉप नसलं, आळशी शेतकऱ्याचं पीक. म्हणजे रात्री मोटर चालू करून दिली दिवसभर, त्यांनी जमिनीचा पोत खराब झाला, पाण्याचा उपसा वाढला आणि मग नंतर 2000 नंतर आता गेल्या 25 वर्षात ऊसाकडनं आता शेतकरी हळूहळू सोयाबीनकडे वळाला. हे समजेपर्यंत बराच वेळ निघून गेला आणि ते राज्यकर्त्यांच्याही हातात राहिले नाही ना शेतकऱ्यांच्याही. क्रॉप पॅटर्न बदलला, ती शेती करण्यामागची मानसिकता बदलली नाही. जशी ती शेतकऱ्यांची बदलली नाही तशी ती राज्यकर्त्यांचीही बदलली नाही. म्हणजे विदर्भामध्ये कापसाचं उत्पादन खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात बरोबर. व्हायचं, नंतर ते मग सोयाबीनकडे आले आणि हरभरा, चणाचं पीक आपण म्हणतो. बरोबर. इकडे मराठवाड्यामध्ये ऊसाचं पीक प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायचं, नंतर सोयाबीन. लक्षात आलं की जमिनीचा पोत बिघडलाय सगळा, पाण्याचा उपसा वाढला आणि मग ते सोयाबीनच्या पिकाकडे आले. पण सोयाबीनच्या उत्पादनावर आधारित म्हणून जी काही इंडस्ट्री उभी व्हायला पाहिजे होती, जे शेतीपूरक उद्योग उभे व्हायला पाहिजे होते, ते मात्र कुठलाही असा एक मध्यमवर्गीय शेतकरी करू शकला नाही. मी श्रीमंत शेतकऱ्यांबद्दल म्हणणार नाही. त्याचे बायो प्रोडक्ट्स किती होऊ शकतात. आज आपण मॉलमध्ये गेलो तो सोयाबीन चंक, सोयाबीनचं दूध, वेगवेगळे 10 ते 15 प्रोडक्ट्स आपल्याला तिथे बाजारात उपलब्ध असतात. पण विदर्भात पण नाही आणि मराठवाड्यात पण मला वाटतं तशीच परिस्थिती असेल. नाही, जर बघितलं आपण की सोयाबीन पासून उपपदार्थ किंवा ज्याला आपण बायो प्रोडक्ट म्हणतो ते निर्माण करण्याचं प्रमाण बऱ्यापैकी हे लातूर आणि नांदेड, बीड या उस्मानाबाद, धाराशिव या पट्ट्यामध्ये आहे. पण अपेक्षित तेवढा ते कोण उत्पादन करतं? मध्यमवर्गीय शेतकरी, खाजगी कंपनी. खाजगी कंपन्या. त्यात टीना म्हणून जी कंपनी आहे ती मल्टीनॅशनल कंपनी आहे. त्यांच्या भारतात 2च युनिट आहेत, एक दिल्लीला आहे आणि एक लातूरमध्ये आहे. आता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मग नेते तिच्यात उतरले जातात. आपण बघितलं असेल की विलासरावांचे सगळ्यात छोटे चिरंजीव, मला वाटतं 2 नंबरचे चिरंजीव जे चित्रपट अभिनेते पण आहेत, रितेश देशमुख, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने पण एक सोयाबीनवरती प्रक्रिया उद्योग सुरू केला. मात्र तो सुरू नाही झाला अजून. लक्षात घ्या, ज्या जमिनीचा वाद झाला होता MIDC मध्ये की यांना इतक्या लवकर कशी मिळाली. म्हणजे त्यांनी तिथल्या शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून रितेश देशमुखांचा प्रयत्न प्रामाणिक आहे, पण ती कंपनी अजून का नाही सुरू झाली? बरं, मराठवाड्यातला दुष्काळ लक्षात घेऊन केंद्र सरकारने रेल्वे बोगीचा कारखाना आणला, अजून सुरू नाही झाला. आणण्याची इच्छा आहे, सुरू होत नाही. त्याचं कारण असं आहे की मागणी काय आणि तुम्ही पुरवठा काय करताय, यातलं जे अंतर जोपर्यंत कळणार नाही तिथल्या राज्यकर्त्यांना, तोपर्यंत तिथल्या भागातली जी साधन संपत्तीचा उपयोग असेल किंवा तिथं जी समृद्धी आली पाहिजे ती येणं शक्य नाही. खरीप हंगामाला हा शेतकरी विदर्भातला नुकसानग्रस्त, वृष्टीनं ग्रसित हा शेतकरी सामोरं जाऊ शकतो त्या खरीप हंगामाला? नाही, आता गेलाच ना, आता राहिलंच काय. आता परतीचा मान्सून मध्ये जे सरासरी एवढा जरी पडला असता तरी मला वाटतं की विदर्भ आणि मराठवाड्याला एक आधार मिळाला असता. आता हातात राहिलंच काय. जर कमरे एवढं पाणी आहे शेताच्या पिकांमध्ये तर काहीच राहिलेलं नाही. आणि मदत किती मिळते? हेक्टरी 6,500-7,500 हजार. अहो, त्याला एकरी आणि हेक्टरी खर्चच 50,000 आहे. त्याचा तर प्रोडक्शन कॉस्ट निघत नाही आहे आणि तुम्ही देताय का 7,000 7,500. तर तो कर्जमाफी तो सोडा, त्याला शेतकऱ्याला दिवाळी कशी करायची गोड त्याची व्हायची. आणि दिवाळीनंतर मग साधारणतः हे उत्पादन सगळं त्याच्या हातात आलं, ते बाजारात विक्रीला पाठवल्यानंतर मग पुढच्या हंगामाला तो सामोरा जातो. त्यातही शेतमालाला भाव नाही ना, हमी भाव किमान म्हणजे हे आहेच. मिळालेलं जे उत्पादन आहे, जे वाचलेलं आहे, त्याला हमी भाव नाही. हमी भाव नसल्यामुळे त्याचं कंबरट काय आडते आता रोखून धरतील भाव. म्हणजे बाजारात आता भाव का वाढतील? कारण उत्पादन नाहीये, त्यामुळे किमती वाढतील. पण नंतर मग साधारणतः दिवाळीनंतर एक साधारणतः थोडी उसंत घेऊन सण पैसे आल्यानंतर तो थोडासा आपला सणाचा आनंद घेतो मुलाबाळांचा. असा किती टक्के शेतकरी आहे की जो दिवाळीनंतर पुन्हा पेरणी करू शकेल? नंबर 1, पाणी झिरपून जाईल, जमीन पेरणी लायक होईल, पैसे कुठून आणेल तो? हा मुळात मुद्दा आहे की जो पुढचा हंगाम आहे त्याला सामोरं जाण्याची ताकद या शेतकऱ्यांमध्ये नाही. आता सरकारने नुसती तात्पुरती मदत करून चालणार नाहीये, कारण त्याने त्याचं महिन्याचा किराणा भरला जाईल. पण त्याचं जे व्यवसाय आहे, मूळ कोर आहे, त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आहे, ती म्हणजे शेतीची लागवड करणे, पेरणी, वाकरणी, नांगरणी, फेरणी, फवारणी, जे काय असेल त्याचा पूर्ण खर्च आता सरकारने केला पाहिजे. नुसती मदत देऊन चालणार नाही. त्यांना बियाणे फुकट द्या, फवारणी फुकट द्या, खतं फुकट द्या, लेबरचे पैसे आता सरकारने अनुदान म्हणून दिले पाहिजे, तर हा शेतकरी जगेल. आता इतक्या 975 मिलीमीटरच्या पावसामध्ये मला वाटत नाही की आता मराठवाड्यातले शेतकरी पुन्हा उभे राहतील, ज्यांचं जास्त नुकसान झालं. या मराठवाड्याचं सगळं आर्थिक, सामाजिक सगळं चित्र बदलून गेलं या पुरामुळे, अतिवृष्टीमुळे.
नाही, नक्कीच. कारण ह्या मला वाटतं 2000च्या आसपास या दुष्काळाने, या निसर्गाने हिंट दिली होती इथल्या राज्यकर्त्यांना. म्हणजे त्या सगळ्याच यंत्रणेला हिंट दिली होती, की हा दुष्काळ 25 वर्षांनी याच्या झळा पोहोचतील, ज्या आज आपण भोगतोय. वेळेत सावध झाले असते. तुम्ही 2003-4च्या आसपास विलासराव मला वाटतं मुख्यमंत्री होते. रडार मधून पाऊस, कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला होता. तो अयशस्वी झाला. म्हणजे ॲक्च्युअली त्याच वेळेस इंडिकेटर लागले पाहिजे होते महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचे. कुणीही धडा घेतला नाही. त्याआधीचा 93चा भूकंप, त्या भूकंपाने आपत्तीतून कसं सावरायला पाहिजे, आपत्तीचं नियोजन कसं केलं पाहिजे, याचे धडे दिले होते. कारण तो जागतिक पातळीवरचा आपत्तीचा एक चांगला नमुना म्हणून, आदर्श नमुना म्हणून किल्लारीच्या भूकंपाकडे बघितलं गेलं. इथल्या जमिनी सुपीक आहेत, शेतकरी मेहनती आहे, नवीन नवीन प्रयोग करायला तयार आहे. त्याला पाठबळ देणार कोण? ज्यांची पाठबळ द्यायची जबाबदारी आहे ते फक्त 5 वर्षातून एकदा, किंवा मला सांगा 8 जिल्ह्यांमध्ये जेव्हा इतका दुष्काळ, म्हणजे ओला दुष्काळ आहे, मुख्यमंत्री जाहीर नाही करू शकले ओला दुष्काळ. तात्पुरती मदत. ओला दुष्काळ केला असता तर त्याची कर्जमाफीला मदत झाली असती, त्याला पीक विमा मिळाला असता, बऱ्याच गोष्टी मिळाल्या असत्या. पण यातून काही राजकीय नेत्यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात किंवा एकंदरीत राजकीय परिस्थितीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला? कारण युवक फार अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. तुम्ही खूप कळीच्या मुद्द्याला हात घातला, की तुम्ही बघा आरक्षणाची लढाई कुठून सुरू झाली? मराठवाड्यातून. ह्या सगळ्या गोष्टीचा मूळ जे आहे ना, ह्या दुष्काळामध्ये आहे. जर तिथल्या शेतकऱ्यांच्या हातात पैसे असते, जर त्यांना पाण्याच्या सुविधा, मार्केट, प्रोडक्शन हाऊसेस, प्रक्रिया उद्योग जर सगळंच तिथं असतं, तर तो कशाला स्थलांतरित झाला असता? मायग्रेशन सगळ्यात जास्त मराठवाड्यातून कशाला बाहेर झालं असतं? आणि मग कशाला आरक्षणाची मागणी आली असती? जर मी महिन्याला वर्षाला 50-60 लाख रुपये 3-4 एकर जमिनीतून कमवतो, मी कशाला आरक्षण मागेल? आणि आरक्षण मागतंय कोण? ज्यांच्या जमिनी आहेत. तो कुणबी बांधव, जो मराठा बांधव आहे, तो आरक्षण का मागतोय? ही फॅक्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाजाचे प्रश्न वेगळे आहेत, कोकणातल्या मराठा समाजाचे प्रश्न वेगळे आहेत, आमच्या मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे प्रश्न वेगळे आहेत. तुम्ही बघा, सगळ्यात जास्त शेतकरी ज्यांच्याकडे पहिले 40-50 एकर होती, आता ती कालानुरूप पिढ्या वाढत जातात, वाटणी होत जाते, तो कमी होत जाते. मग त्याची जनरेशन वाढली, त्याचं कुटुंब वाढलं, खर्च वाढले, निसर्गाचा कोप 25-30 वर्षापासून अजून सातत्याने सुरू आहे. त्याच्यातनं तो बाहेरच आला नाही, मग तो आरक्षणाची मागणी करणार नाही तर काय करणार? आणि म्हणून आत्ताच्या घडीला असंतोष तो दिसेल पुढे जाऊन. मला असं वाटतं की त्याचा विस्फोट होईल. कारण त्याचं आताही वादळापूर्वीची शांतता आहे. लोक 25 आणि 30 वर्ष एखाद्या गोष्टीवरचा अन्याय सहन नाही करू शकत. बरं, लोकांनी असं नाही, लोकांनी संधीही दिली ना. तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदपासून देशातलं केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंतची महत्त्वाची पदं दिली, सत्ता पदं दिली, विरोधी पक्षातली महत्त्वाची पदं दिली, तरी मराठवाड्याच्या कपाळावरचा दुष्काळ कोणी नाही पुसू शकलं. ज्यांचा वाढदिवस आपण सिंचन दिवस म्हणून साजरा करतो, शंकरराव चव्हाण, निलंगेकर यांनी महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र तेलंगणात जाणारं पाणी थांबवलं. आणि आता म्हणजे त्यावेळेसचे राज्यकर्ते म्हणायचे आणि आताही म्हणतात की मराठवाड्यात मोठी धरणं करणं शक्य नाही. मोठी धरणं करणं शक्य नसेल तर इथून वाहून जाणारं पाणी जे कर्नाटक, आंध्र, तेलंगणा जातं ते थांबवून तरी तुम्ही हे करू शकता. तेही नाही करू शकत तुम्ही, तर किमान त्या शेतकऱ्यांना शेततळी द्या ना. शेततळ्यांचं अनुदान वाढवा. आहे ते जायकवाडी धरण सगळ्यात मोठं, त्याची खोली हे करा. तर जायकवाडीचं धरण उपसायचे टेंडर निघतात करोडो रुपयाचे, आणि त्याचं साठवणूक क्षमता का नाही वाढत आहे? त्याच्यावर एसआयटी बसवा ना, त्याची शोधपत्रिका काढा. ते नाही काढणार तुम्ही बोट कुणाकडे दाखवणार? आलमट्टी धरणाकडे, इकडे पाणी वाहून चाललं. अरे, मूळ तुमचा मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचा मास्टरपीस आहे जायकवाडी धरण, त्याला सक्षम करा. त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करा. खूप धन्यवाद आनंदजी. अत्यंत म्हणजे हा विषय खूप मोठा आहे आणि आणखी खोलवर आपण चर्चा यानंतरच्या भागामध्ये आपण करू. पण तुर्तास धन्यवाद. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली? ही ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांच्यासोबत आम्ही जी मुलाखत केली आणि त्यातून वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. आणि तुम्ही जर नवराष्ट्र हे आमचं लोकप्रिय डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. बेल आयकॉनवर बटन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सुद्धा फॉलो करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.